मित्रांनो, मनस्ताप झाला. मनस्ताप होतोय. मी असं का म्हणतोय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. तुम्ही म्हणाल, असं कोणी केला? कधी केला? कसा झाला? मित्रांनो, हा वेळोवेळी होतोय, क्षणोक्षणी होतोय, पदोपदी होतोय. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, मनस्ताप झाला. मनस्ताप होतोय. मी असं का म्हणतोय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. तुम्ही म्हणाल, असं कोणी केला? कधी केला? कसा झाला? मित्रांनो, हा वेळोवेळी होतोय, क्षणोक्षणी होतोय, पदोपदी होतोय. पण आताच नुकताच एका मंचावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. तो मंच कोणता होता? तर संभाजी ब्रिगेड या संस्थेचा मंच होता. आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी व्यक्ती कोण आहे? तर शरदचंद्रजी पवार. शरदचंद्रजी पवार ही व्यक्ती आहे. आणि दुसरी व्यक्ती कोण आहे? तर शाहू म्हणून, छत्रपतींचे वंशज शाहू. मित्रांनो, मी त्यांचं नाव नाही घेणार. त्यांना मी छत्रपती नाही म्हणणार, संबोधन नाही करणार, कारण त्या लायकीची, त्या क्षमतेची ती व्यक्ती नाही आहे. भले ते वंशज असले तरी, कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही सुद्धा आहोत. मग त्या व्यक्तीला मी एक खासदार, शाहू खासदार तिथे बसले होते, जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज संबोधतात. त्यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता काय केला, कसा केला, कोणी, कधी घडला? हे पहिल्यांदा तुम्ही बघा, ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते कसा काय अपमान झाला. ते वक्तव्य ऐका. मी एक छोटीशी लिंक छोटीसा क्लिप टाकतोय, ती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आधी बघा. मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही. तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावरती नाटकं आलेली, ती पहा तुम्ही. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं, तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. बघा काय बोलायचं. मामा वरेरकरांचं नाटक आहे, त्याचे फक्त 5 शो झाले. 5 शोत भूमिकन्या सीता नावाची, ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे, आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे. ती त्या रामाला विचारते, तू स्वतःला इतका मोठा समजतो, राजा समजतो, देव समजतो, अजून कोण काय समजतो? तुझ्याबरोबर तुझा भाऊ आला, तुझी बायको आली. 1 वर्ष ती अशोक वनामध्ये होती, म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास. तू तुझ्या भावाला विचारलंस काय की 14 वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल? ती सांगते, अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल. आता ते स्वामी बिमी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कपड्यात, कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा, आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी, सगळी स्वामींची कृपा. मग 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय? ते असंच केलं. काही योजना बिजना राबवल्या नाहीत, शाळा उभ्या केल्या नाहीत, कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या, काय केलं काय? मग जे करेल ते स्वामी करेल. कोण टी व्हीवरनं सांगते, एक तो नटी आहे अशोक सराफची बायको, की वरतून उडी टाकली तरी स्वामी वाचवतील. मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या. मित्रांनो, ऐकलत का? मनस्ताप झाला की नाही? राग डोक्यात आला की नाही? मित्रांनो, शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना अपेक्षित असं वक्तव्य तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, आणि त्याची घोर निंदा आपण करायला हवी. मित्रांनो, हे लक्षात घ्या. ते वक्तव्य काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज
यांचा तो अपमान आहे. या वक्तव्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जे काय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अपेक्षेनुसार ते वक्तव्य केलेलं आहे. त्याला असं मी म्हणू शकत नाही की शरदचंद्रजी पवार यांना हे अपेक्षित नव्हतं. मित्रांनो, ते शरदचंद्रजी पवार यांनाच अपेक्षित होतं. आणि हा घोर अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे. आता ते वक्तव्य काय आहे आणि कोणाबद्दल वक्तव्य केलेलं आहे, तर प्रभू रामचंद्रांजी बद्दल वक्तव्य केलेलं आहे. स्वामी समर्थांबद्दल वक्तव्य केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांची निंदा नालस्ती केलेली आहे. स्वामी समर्थांची निंदा नालस्ती केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल तर प्रभू रामचंद्रजी आणि स्वामी समर्थ यांची निंदा नालस्ती केली आहे आणि तुम्ही म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे म्हणून, असं तुम्ही म्हणताय. आणि तेही शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अपेक्षेनुसार. मित्रांनो, हे वक्तव्य ऐकलत का तुम्ही? ऐकलत का? निंदा करावी तेवढं कमी आहे. राग येतो, मनस्ताप होतो, हे सर्व ऐकल्यानंतर. हे वक्तव्य कोण करतोय? तर ज्ञानेश महाराव, एक पत्रकार, तथाकथित पत्रकार. मित्रांनो, मी त्या व्यक्तीला मी पत्रकार संबोधतच नाही, म्हणू शकत नाही. कारण पत्रकार ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो, ही एक चौथा स्तंभ आहे. कसला? तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि पत्रकारच असे जर भाषा वापरत असतील, अशी वक्तव्य करत असतील, तर त्यांना आपण पत्रकार म्हणूच नाही. असो मित्रांनो, पण ह्या पत्रकारांनी जे काही वक्तव्य केले हे तुम्ही ऐकलत. मित्रांनो, हिंदू द्वेष, सनातन द्वेष किती खालच्या पातळीला गेलाय, किती खालच्या पातळीला गेलाय. म्हणजे त्याला एक मर्यादाच राहिल्या नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामाचा हा अपमान आहे. कुठलाही इतिहास माहिती नाही, प्रभू रामचंद्रांचा कुठलाही इतिहास वाचलेला नाही ह्या व्यक्तीने. वाल्मिकी रामायण यांनी वाचलेलं नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये ही गोष्ट नाही आहे. जे त्यांनी याचा उल्लेख केलाय, सीता मातेचा जो त्याग केल्याचा उल्लेख आहे, तो वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहे, पण तो नंतर जोडला गेलेला आहे. म्हणजे ह्याच्या मागचं काय कारण आहे? असो, त्याच्याबद्दल आपण वेगळा विषय करू. हे सर्व जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सनातन जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी सनातनी वास्तव हा चॅनल सुरू केलेला आहे. त्याच्यावरती मी ह्या विषयावरती चर्चा करेनच. आता हा विषय इथे महत्त्वाचा नाही आहे. प्रभू रामचंद्रजींबद्दल आपल्याला इथे चर्चा नाही करायची. चर्चा कोणाबद्दल करायची आहे? तर शरदचंद्रजी पवार आणि तिथे उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शाहू. मी त्यांना छत्रपती नाही म्हणणार आणि महाराजही नाही म्हणणार, शाहू. आता त्यांचं मूळ नाव काय मला माहिती नाही आहे, पण शाहू म्हणून ते काँग्रेसचे खासदार आहेत. ते कोल्हापूरमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, ते शाहू. मित्रांनो, ह्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे असं मी का म्हणतो? कारण संभाजी ब्रिगेड याचा हा मंच होता. आता छत्रपती संभाजींचे नाव घेऊन, त्यांचा नाम उल्लेख करून, त्यांचं नाव वापरून ही संघटना उभी केलेली आहे, संभाजी ब्रिगेड. मित्रांनो लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेड म्हणजे एकेरी नाव आहे. पहिलं गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांचा संभाजी म्हणून एकेरी उल्लेख केलेला आहे. पहिला हा मोठा गुन्हा आहे. आणि अशा ह्या ब्रिगेडच्या मंचावरती, अशा या संघटनेच्या, या संस्थेच्या मंचावरती कोण? शरदचंद्रजी पवार स्वतःला जाणता राजा म्हणून संबोधतात. स्वतःची ओळख जाणता राजा म्हणून करून देतात. त्यांचे त्यांचे हुजरे, त्यांचे गुलाम त्यांना जाणता राजा म्हणून संबोधतात. अशी ही व्यक्ती. आणि वास्तवात जे जाणता राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ते अपमान करतायत. मित्रांनो, मी आता असं का म्हणतोय? छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण त्यांच्या मातोश्रींनी घडवलं, जिजामातेने घडवलं.
आणि ते घडवताना त्यांनी रामकृष्णांची गोष्ट त्यांना सांगत गेले. रामायणाचा इतिहास त्यांना सांगितला, महाभारताचा इतिहास त्यांना सांगितला. म्हणजे त्यांनी सनातन संस्कृतीची माहिती देत गेले. ते सनातन संस्कृतीमध्ये काय आहे, वास्तव काय आहे, सत्य काय आहे, हे त्यांना मार्गदर्शन करत गेलेत. आणि त्यांना हिंदवी स्वराज्याचा संस्थापक असा एक राजा निर्माण केला त्या मातेने, जिजामातेने. हा जिजामातेचा सुद्धा अपमान आहे. हा जिजामातेचा सुद्धा अपमान आहे. मित्रांनो, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच नव्हे तर जिजामातेचा सुद्धा अपमान आहे. हिंदवी स्वराज्य व्हावे हीच स्त्रीची इच्छा. हिंदवी स्वराज्य व्हावे हीच स्त्रीची इच्छा असा उद्घोष आहे, असा जयघोष आहे, अशी प्रार्थना आहे, अशी इच्छा आहे. आणि ती कोणाची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये ते आमचे दैवत आहे. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक संभाजी ब्रिगेड, एकेरी शब्दाने उल्लेख केलेला छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केलेला अशी ती ब्रिगेड. आणि त्याचा तो मंच, आणि त्या मंचावर हे उपस्थित दोघं जण. कोण? एक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजे शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी ह्या पक्षाचे, आणि दुसरे काँग्रेसचे खासदार. आणि ते हे ऐकतायत आणि टाळ्या पिटतायत. मित्रांनो, लक्षात घ्या, काय हास्यास्पद आहे, काय दुःखद आहे. मित्रांनो, हे का घडते माहिती आहे? मी शरदचंद्रजी पवार यांना दोष नाही देणार, मी त्या खासदारांना दोष नाही देणार. ही लोकशाही आहे, लोकशाही आहे. आणि बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे, बोलण्याची आझादी आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याच्यावरती कोणी नियंत्रण आणू शकत नाही, त्याच्यावरती कोणी बंदी आणू शकत नाही. कारण बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला, तो प्राप्त झालेला आहे संविधानामुळे. मग कोण काय बोलेल, त्या ज्ञानेश महाराव काय बोलणार, हा त्यांचा अधिकार आहे. मी दोष कोणाला देतोय माहिती आहे का? ह्या महाराष्ट्रातील जनतेला, जी तिथे बसून ऐकते आणि टाळ्या पिटते. ती जिथे बसून ऐकते आणि टाळ्या पिटते. मित्रांनो, हिंदुत्वाचा, सनातनचा ऱ्हास जेवढा हिंदूने नाही केलाय, एवढा सनातनीने नाही जेवढा केलाय ना, तेवढा अन्य कोणी नाही केलेला आहे. मित्रांनो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. ह्या तिन्ही मंत्रामध्ये, ह्या तिन्ही ह्या मंत्रांमध्ये हे सर्व आलं. हे जे काय घडते ना, हा जो अपमान केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो हा कोण करतोय तर ज्ञानेश महाराव नाही करत आहेत. हा अपमान शरदचंद्रजी पवार नाही करत आहेत. हा अपमान ते शाहू नाही करत आहेत. हा अपमान कोण करतोय तर या लोकशाहीची, या लोकतंत्राची जनता करते. या लोकतंत्राची ती जनता, ते नागरिक करतायत. कारण तो राजा आहे, तो अपमान करतोय, तो अपमान सहन करतोय आणि हा अपमान होऊ देतोय. मित्रांनो, तिथे जे बसलेले होते हजारोने जे काय नागरिक बसले होते, त्यांना त्याची लाज वाटली नाही का? त्यांना त्याची शरम वाटली नाही का? बरेच जण टाळ्या पिटत होते. मित्रांनो, किती जणांना सनातन माहिती आहे, किती जणांना हिंदुत्व माहिती आहे, किती जणांना छत्रपती शिवाजी माहिती आहे, त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे, त्यांचा इतिहास माहिती आहे, ते वास्तव माहिती आहे, ते सत्य माहिती आहे. मित्रांनो, आता ही परिस्थिती आलेली आहे. मोगलांचा सोडून द्या, इंग्रजांचा सोडून द्या, डच, पोर्तुगीज हे जे आक्रांत येऊन गेलेत, त्यांनी त्यांची कामं केलेली आहे, त्यांचा मतलब साधलेला आहे, त्यांचा हित त्यांनी साधलेलं आहे. मी त्यांना दोष नाही देणार. का आपण दोष द्यायचा त्यांना? खूप झाला, खूप हा दोष देणं खूप झालं.
आता थांबलं पाहिजे. का? तर पहिल्यांदा माझ्यात दोष आहे, माझ्यात त्या उणीवा आहेत, माझ्यात त्या कमतरता आहेत. मला माहिती नाही सनातन काय आहे, मला माहिती नाही हिंदुत्व काय आहे, आणि मी अशा लोकांचं समर्थन करतोय, तिथे बसून टाळ्या पिटतोय, हास्य पिकवतोय. म्हणजे मित्रांनो, विचार करा मित्रांनो, संतांचा अपमान केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवी देवतांचा संगोपन केलंय, त्यांच्या मंदिरांचं संगोपन केलंय, हिंदू धर्माचं संगोपन केलंय. मित्रांनो लक्षात घ्या, देवी देवतांचं महात्म्य वाढवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवी देवतांचं महात्म्य वाढवलंय, संतांचं महात्म्य वाढवलंय, संतांना आदरातिथ्य दिलेलं आहे, त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले आहेत. तुम्हाला माहीत असेल संत तुकाराम महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात काय भाव होते. आणि ते संत तुकाराम त्यांनी प्रभू रामचंद्रजींबद्दल काय बोलले, काय त्यांनी आपल्या अभंगामध्ये प्रभू रामचंद्रांचा उल्लेख केलेला आहे. आणि हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केला जातोय. हा अपमान कोण करतायत? तर तुम्ही आम्ही करतायत. जे हे सहन करतायत ते करतायत. मित्रांनो, गुन्हेगार असो ना, एखादा गुन्हेगार, हा गुन्हेगार जेवढा गुन्हा करतो, तो जेवढा दोषी असतो त्यापेक्षा सुद्धा हे गुन्हा सहन करणारा, गुन्हा होऊ देण्यासाठी त्यांना समर्थन करणारा, त्याच्याकडे नजरअंदाज करणारा, हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. मग तुम्ही विचार करा, हा गुन्हा तो ज्ञानेश महारावने केला असं आता म्हटलं जाते, अशी चर्चा होतीये. हा गुन्हा करणारा जो व्यक्ती आहे ज्ञानेश महाराव, तो तथाकथित पत्रकार आहे. त्याबरोबर ते मंच साधा करणारे, त्या मंचावर उपस्थित असलेले शरदचंद्रजी पवार आणि ते शाहू, हे जेवढे गुन्हेगार आहेत त्यापेक्षा मोठे गुन्हेगार, त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार कोण आहेत? तर तुम्ही आम्ही आहोत. कारण आम्ही हे सहन करत आलो, आम्ही नजरअंदाज करत आलो, आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत आलो, म्हणजे गुन्हेगार कोण आहे? तर आम्ही आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा, गुन्ह्याला कानाडोळा करणारा, गुन्ह्याला आश्रय देणारा, हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. मग हा अपमान कोणी केलाय? तर तुम्ही आम्ही केलेला आहे. हा तुम्ही आम्ही केलाय. कारण निवडून कोण देतोय त्यांना निवडून कोण देतोय, त्या जागेवर कोणी बसवलाय? ह्या शरदचंद्रजी पवार यांची ओळख कोणी करून दिलेली आहे? तुम्ही आम्ही करून दिलेली आहे. तुम्ही आम्ही करून दिलेली आहे शरदचंद्रजी पवार यांची ओळख. त्यांना जो मान सन्मान दिलाय हा तुम्ही आम्ही दिलेला आहे. मग त्या मान सन्मानाची ती लायक आहेत का? त्या कुवतीचे आहेत का ते? हे जे आता आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, हे शाहू, ते खासदार कोल्हापूरचे, त्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणू शकतो का? त्यांची तेवढी लायकी आहे, त्यांची क्षमता आहे का? तेवढी कुवत आहे का? त्यांना आपण छत्रपती म्हणून संबोधतो आणि त्यांना मान देतो. मित्रांनो, छत्रपती हे जे हे आहे, ब्रीद आहे, हे जो आपण त्यांना एक पदवी दिलेली आहे, ह्या पदवीला त्या साजेसं तसं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, तसं ते वागलेले आहेत. छत्रधर, छत्रपती म्हणजे काय? छत्र धरलेलं आहे त्यांनी स्वराज्यावरती, हिंदूंवरती, हिंदुत्वावरती छत्र धरलेलं आहे. अशा त्या छत्रधराचा अपमान होतोय. छत्रपती आपण ह्यांना संबोधतोय. अरे त्यांचा जरी मुलगा असता, छत्रपती संभाजी महाराजांचा जरी मुलगा असता आणि तो करंट्या वागला असता, तर आपण त्याला छत्रपती संबोधू शकतो का? नाही मित्रांनो. म्हणजे तो वंशज असला आणि तो जर करंटा निघाला तर आपण त्यांना छत्रपती का संबोधतो? का त्यांना आपण महाराज संबोधतो?
ते ना महाराज आहेत ना छत्रपती आहेत. मित्रांनो, पहिल्यांदा हे जाणून घ्या. आणि मी स्पष्ट बोलतोय, कोणालाही किती राग आला तरी चालेल, त्यांच्या चमच्यांना, त्यांच्या चाटुकारांना, त्यांच्या गुलामांना, त्यांचे लागून चलन करणाऱ्यांना किती राग आला तरी चालेल. मला त्याची हे नाहीये, भीती नाहीये. मी घाबरत नाही कोणाला, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन, प्रत्येक मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. तर कशाला फक्त मराठी माणूसच का, तर प्रत्येक भारतवासीय छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. मग तो कुठल्याही तथाकथित धर्माचा असो, तो प्रत्येक भारतीय, ज्याला राष्ट्र अभिमान आहे, देशाला देश अभिमान आहे, जो सनातनी आहे, तो प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण आहे, वंशज आहे. मग त्या प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा अपमान आहे. हा तुमचा आमचा अपमान आहे. आणि हा अपमान आपण सहन करतो. म्हणजे बघा काय वेळ आली आहे, काय परिस्थिती आली आहे. मित्रांनो, तुमच्या हातात ताकद आहे, ती क्षमता आहे, ते निवडून द्यायची. ही लोकशाही आहे. ह्या 2014 मध्ये जे काय भ्रमित गेलं, दिशाभूल केली गेली, संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, आणि तुमच्यामध्ये जी दुही निर्माण केली जातीमध्ये. म्हणजे बघा, सनातनी किती जातीमध्ये वाटला गेला, किती विभाजित झाला. आणि त्यांनी ह्या करंट्यांना काय केलं, निवडून आणलं. हा दोष कोणाचा आहे, तर तुमचा आमचा आहे, त्या मतदार राजाचा आहे. आणि अपमान कोणाचा आहे, हा तुमचा आमचा आहे. अपमान सुद्धा तुमचा आमचा आहे, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रजी यांचे आम्ही वंशज आहोत. स्वामी समर्थ यांचे आम्ही वंशज आहोत. त्या संत महंतांचे आम्ही वंशज आहोत. मग ते साईबाबा असोत, गजानन महाराज असोत, रामदास स्वामी असोत, कोणी असो, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, कोणी असोत, हे जे संत आहेत, त्या संतांची मायंदळी आहे. हे संतांचा राज्य आहे, हे संतांचा देश आहे, हा देवदेवतांचे देश आहे. आणि त्यांचा अपमान होतो आणि तो आपण सहन करतो. हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रीची इच्छा. म्हणजे विचार करा, हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं, त्यांनी या संतांचा मान सन्मान ठेवला, देवदेवतांचा मान सन्मान ठेवला, त्या मंदिर अबाधित राहावे यासाठी त्यांनी लढा पुकारला. मग हा अपमान कोणाचा आहे? हा अपमान कोणाचा आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हा फक्त त्या प्रभू रामचंद्रांजींचा अपमान नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. हा स्वामी समर्थांचा अपमान नाही आहे. फक्त स्वामी समर्थांचा अपमान नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ज्यांनी ह्या देवादेवतांचा मान सन्मान ठेवला, ह्या संतांचा मान सन्मान ठेवला, त्यांचा आदरातिथ्य केलं. या हिंदुत्वाला शाबूत ठेवण्यासाठी, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हीची इच्छा, अशी ती इच्छा उराशी बाळगून त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अपमान करणारी व्यक्ती कोण आहे? तरी शरदचंद्रजी पवार. हा जो ज्ञानेश महाराव ही जी व्यक्ती आहे, ही एक क्षुल्लक आहे, नगण्य आहे. कारण का? तिला आम्ही तिथे उभं नाही केलेलं आहे. आम्ही उभं नाही केलंय, पण आम्ही उभं ज्याला केलं, ज्याला आसन दिलं, ज्याला मान सन्मान दिला, ती व्यक्ती तिथे बसली होती. मग ह्यांना आपण छत्रपती संबोधायचं का? नाही मित्रांनो, त्यांनी हे अपमान केलाय. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज सुद्धा मानत नाही.
त्या पदावरती कोणी बसवले, खासदार म्हणून कोणी बनवले त्यांना, तर तुम्ही आम्ही बनवलेलं आहे. सर्वात मोठे अपराधी आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आपण आहोत. कारण मी नागरिक आहे, या लोकतंत्राचा नागरिक आहे, या लोकशाहीचा मी नागरिक आहे. म्हणजे कोण आहे, तर मी राजा आहे. या लोकतंत्राचा मी राजा आहे आणि मी या राजाने केलेला अपमान आहे. कळत नकळत मी अशा लोकांना त्या पदावर नेऊन बसवलंय, त्यांना मान सन्मान दिलाय. त्यांना मान सन्मान दिलाय हा मी केलेला गुन्हा आहे आणि सर्वात मोठा गुन्हेगार मी आहे. माझ्यासारखे अनेक मतदार आहेत ज्यांनी यांना मान सन्मान दिला, त्या पदावर नेऊन बसवलंय. आणि आमच्यामुळे, या आमच्यासारख्या मतदारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी पदोपदी अपमान होतोय. ज्यावेळी तुमचा सनातनचा अपमान होतोय, हिंदुत्वाचा अपमान होतोय, हिंदूंचा अपमान होतोय, मित्रांनो लक्षात घ्या, त्यावेळी पदोपदी क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, या रयतेच्या राजाचा अपमान होतोय. मित्रांनो लक्षात घ्या, ते आमचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. मित्रांनो, संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख केला जातोय. संभाजी ब्रिगेड. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज, लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराज हा उल्लेख व्हायला पाहिजे. पण संभाजी ब्रिगेड म्हणून हा उल्लेख करणारी जी संस्था आहे आणि या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, मित्रांनो लक्षात घ्या, ते पदोपदी छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांचा पदोपदी अपमान करतायत. खरा इतिहास जगासमोर आणला जात नव्हता, तो आता हळूहळू येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काय केलंय, त्यांचं वास्तव काय होतं, त्यांचे सत्य काय होतंय, त्यांची सत्यता काय होती, जिजामातेने काय केलं, संभाजी महाराजांनी काय केलं, हा इतिहास आता हळूहळू समोर येतोय आणि तो दडपवायचा आहे. मित्रांनो, आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकतंत्र खतरे में है, संविधान खतरे में है ही भीती दाखवून कोणामध्ये फूट पाडली गेली, तर सनातनीयांमध्ये, हिंदूंमध्ये फूट पाडली गेली आणि यांचे उमेदवार निवडून आलेत. मित्रांनो लक्षात घ्या, ह्याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत. तो अपमान त्यांचा नाही आहे, तो अपमान आपला आहे, तो माझा आहे, तुमचा आहे, प्रत्येक सनातनींचा आहे, प्रत्येक राष्ट्रभक्ताचा आहे. आता हा तुम्हाला अपमान सहन करायचा आहे की नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही निर्णय घ्या काय करायचं आहे. कारण तुम्ही मतदार राजा आहात, तुमच्या हातात ती ताकद आहे, ती क्षमता आहे ह्या लोकांना उत्तर देण्याची. अशा ह्या नीच लोकांना, अशा या करंट्या लोकांना तुम्हाला उत्तर देण्याची तुमच्याकडे क्षमता आहे. ती म्हणजे तुम्ही जो मत देता, तुम्ही जे वोट देता, जे तुम्ही चुनाव करता, त्याच्यातून तुम्हाला त्याची ताकद आहे. त्याचा वापर आता योग्य करा. कारण तुम्ही ज्यांना काय दिलंय, ह्या स्थितीला आणून बसवलंय, ह्या पदावर आणून बसवलंय, त्या पदावरून त्यांना पदच्युत करा. त्या पदावरून त्यांना पदच्युत करा, त्यांना उतरवा त्या खाली त्या पदावरून, म्हणजे त्यांची लायकी त्यांना कळेल. मित्रांनो लक्ष आलं का, निर्णय तुमच्या हातात आहे. काय करायचं, काय ठरवायचं तुमच्या हातात आहे. निर्णय घ्यायला तुम्ही आझाद आहात. लक्षात आलं का? कारण हे भारत स्वातंत्र्य आहे, पण तो स्वातंत्र्य कधी होऊ शकतो, ज्यावेळी तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, सद्विवेक बुद्धीने निर्णय घेऊ शकता, त्यावेळीच ह्या भारताला आपण स्वातंत्र्य मिळालंय असं समजू शकतो, सद्विवेक बुद्धीने. मित्रांनो, आता खूप बोलण्यात काय अर्थ नाही आहे. मला जेवढं बोलायचं आहे ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे, माझे विषय मांडलेले. आता निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.